सातारा जिल्ह्यातील पुसेगाव हे एक शांत आणि साधं गाव. गावात मोठी बाजारपेठ नव्हती, फारशी दुकाने नव्हती, पण गावातले लोक मात्र खूप साधे आणि मेहनती होते. सकाळ झाली की शेताकडे जाणारे शेतकरी, गावातील चहाच्या टपरीवर गप्पा मारणारे म्हातारे आणि शाळेकडे जाणारी मुलं असा रोजचा साधा दिनक्रम होता. पुसेगावच्या मुख्य गावापासून थोडं दूर एक छोटीशी वस्ती होती. गावाच्या बाहेरच्या बाजूला काही घरं होती आणि त्यापैकी एक घर होतं समीरचं. समीर वयाने 25 वर्षांचा तरुण. उंच बांधा, काळसर रंग, पण डोळ्यांत प्रामाणिकपणा स्पष्ट दिसायचा. त्याचं कुटुंब साधं होतं. वडील शेतकरी, आई घरकाम करणारी आणि एक लहान भाऊ जो अजून शिक्षण घेत होता. त्यांचं घर मातीचं होतं. घरासमोर एक छोटंसं अंगण होतं. बाजूला 2 झाडं होती आणि थोड्याच अंतरावर त्यांची शेती होती. समीरकडे फारशी जमीन नव्हती, फक्त 2 एकर शेती होती. त्या 2 एकरात कधी ज्वारी, कधी बाजरी, कधी भाजीपाला लावला जायचा. पण शेतीवर पूर्ण अवलंबून राहणं खूप कठीण होतं. कधी पाऊस वेळेवर पडायचा नाही, कधी पिकाला रोग लागायचा, त्यामुळे पैसे फारसे उरत नसत. समीर मात्र खूप मेहनती होता. सकाळी सूर्योदयाच्या आधी उठायचा, जनावरांना चारा द्यायचा, मग शेतात जाऊन दिवसभर काम करायचा. त्याची आई अनेकदा त्याला सांगायची की थोडं स्वतःचंही बघ, पण समीरला कुटुंबाची काळजी जास्त होती. गावातले अनेक लोक समीरच्या स्वभावाचं कौतुक करायचे. तो कधी कोणाशी वाईट बोलत नसे. कोणाला मदत हवी असेल तर तो लगेच धावून जायचा. पण त्याच्या आयुष्यात एक गोष्ट मात्र कायम अडथळा बनली होती. ती म्हणजे त्याचं लग्न. समीरच्या वडिलांनी अनेक ठिकाणी त्याचं लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांमध्ये, शेजारच्या गावांमध्ये आणि ओळखीच्या लोकांकडेही. सुरुवातीला सगळं ठीक चालायचं. मुलीचे घरचे लोक समीरबद्दल ऐकायचे. त्याचा स्वभाव, मेहनत, कुटुंब सगळं चांगलं वाटायचं. पण नंतर एकच प्रश्न यायचा, किती जमीन आहे? आणि जेव्हा कळायचं की समीरकडे फक्त 2 एकर जमीन आहे आणि घर गावापासून दूर एका छोट्या वस्तीत आहे, तेव्हा अनेकजण लगेच नकार द्यायचे. काही लोक तर सरळ बोलून टाकायचे की आमच्या मुलीला एवढ्या छोट्या शेतीत आणि अशा वस्तीत कसं ठेवणार. हे सगळं ऐकून समीर बाहेरून शांत राहायचा, पण आतून त्याला खूप वाईट वाटायचं. असं अनेक वेळा झालं. त्यामुळे समीर हळूहळू निराश होत गेला. एक दिवस रात्री जेवताना समीरने आईवडिलांना सांगितलं की तो काही दिवस गावाबाहेर जाऊन काम करणार आहे. वडिलांनी विचारलं कुठे जाणार. तेव्हा समीर म्हणाला, पुणे शहरात. पुणे शहर मोठं आहे, तिथे कामाच्या खूप संधी आहेत असं त्याने गावातील लोकांकडून ऐकलं होतं. आईला सुरुवातीला काळजी वाटली, पण समीरने तिला समजावलं की तो काही वाईट काम करणार नाही, फक्त काही पैसे कमवून परत येईल. काही दिवसांनी समीरने आपली छोटीशी बॅग भरली. त्यात 2 कपडे, 1 टॉवेल आणि आईने बांधून दिलेला डबा होता. सकाळी बस पकडून तो पुणे शहराकडे निघाला. पुणे शहरात पोहोचल्यावर त्याला सगळं नवीन वाटत होतं. मोठे रस्ते, सतत धावणाऱ्या गाड्या, उंच इमारती आणि प्रचंड गर्दी. पहिल्या काही दिवसांत त्याला खूप त्रास झाला. राहण्यासाठी जागा शोधावी लागली. शेवटी त्याला एका छोट्या खोलीत इतर 2 कामगारांसोबत राहायला मिळालं. काही दिवसांनी त्याला एका गोदामात काम मिळालं. तिथे ट्रकमधून माल उतरवणे, माल मोजणे आणि पुन्हा दुसऱ्या गाडीत भरणे असं काम होतं. काम खूप कष्टाचं होतं, पण समीर मेहनत करण्याची सवय असलेला होता. हळूहळू तो शहराच्या आयुष्याला सरावू लागला. गोदामाजवळ एक छोटी खानावळ होती. तिथे रोज कामगार जेवायला जायचे. त्यामुळे समीरही तिथेच जेवायला जाऊ लागला. याच खानावळीत त्याची भेट झाली कविताशी. कविता साधारण 20-22 वर्षांची मुलगी होती. उंची मध्यम, लांब काळे केस आणि चेहऱ्यावर नेहमी हलकंसं स्मित. ती त्या खानावळीत काम करत होती. ग्राहकांना जेवण देणे, टेबल साफ करणे, पाणी देणे अशी कामं ती करत होती. पहिल्या दिवशी समीर फक्त शांतपणे जेवून निघून गेला. पण काही दिवसांनी कविता त्याच्याकडे लक्ष देऊ लागली. ती त्याला विचारायची जेवण कसं आहे, कधी थोडी जास्त भाजी द्यायची, कधी पाणी आणून द्यायची. हळूहळू दोघांमध्ये थोडं बोलणं सुरू झालं. एक दिवस कविताने विचारलं, तू कुठून आला आहेस? समीरने तिला सांगितलं की तो सातारा जिल्ह्यातील पुसेगावचा आहे. गावापासून थोडं दूर त्यांच्या वस्तीत त्याचं घर आहे. त्याने शेतीबद्दल सांगितलं, कुटुंबाबद्दल सांगितलं आणि नकळत त्याने आपल्या आयुष्यातील ती गोष्टही सांगितली जी त्याला नेहमी त्रास देत होती. तो म्हणाला की माझ्याकडे खूप कमी जमीन आहे, त्यामुळे माझ्याशी कोणी लग्न करायला तयार नाही. हे ऐकून कविता काही क्षण शांत राहिली. मग ती हळूच म्हणाली की जमीन कमी असली तरी चालते, माणूस चांगला असणं महत्त्वाचं असतं. हे शब्द ऐकून समीरच्या मनाला थोडा दिलासा मिळाला. पुढच्या काही दिवसांत दोघांमध्ये गप्पा वाढू लागल्या.
समीरला वाटायला लागलं की कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी त्याला समजून घेत आहे. पण समीरला अजून माहीत नव्हतं की त्याच्या आयुष्यात आता जे घडणार होतं ते त्याच्यासाठी खूप मोठं संकट बनणार होतं. कविता वरून साधी, नम्र आणि समजूतदार वाटत होती, पण तिच्या मनात एक वेगळीच योजना सुरू होती आणि समीर हळूहळू त्या योजनेच्या जाळ्यात अडकत चालला होता. पुढे काय होणार होतं याची कल्पना समीरला अजूनही नव्हती. पण काही महिन्यांतच त्याच्या आयुष्यात अशी घटना घडणार होती जी त्याचं आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार होती. भाग 2. विश्वासाचा काळ. पुणे शहरातील दिवस आता समीरसाठी थोडे सोपे होत चालले होते. सुरुवातीला सगळं नवीन आणि अवघड वाटत होतं, पण आता त्याला शहराची सवय होऊ लागली होती. सकाळी लवकर उठणे, कामावर जाणे, दिवसभर गोदामात मेहनत करणे आणि संध्याकाळी थोडा वेळ मोकळा मिळाला की जवळच्या खानावळीत जाऊन जेवण करणे, असा त्याचा रोजचा दिनक्रम झाला होता. पण त्या दिनक्रमात आता एक नवीन गोष्ट जोडली गेली होती, ती म्हणजे कविता. समीर रोज जेवायला त्या खानावळीत जायचा, पण आता त्याचं लक्ष जेवणापेक्षा जास्त कवितेकडे असायचं. कविता देखील त्याला पाहताच हलकसं हसायची. कधी त्याच्यासाठी पाणी आधीच ठेवायची, कधी त्याच्या प्लेटमध्ये भाजी थोडी जास्त वाढायची. सुरुवातीला त्यांच्या गप्पा फक्त 2-4 वाक्यांपुरत्या असायच्या, पण हळूहळू त्या गप्पा वाढू लागल्या. एक दिवस समीर नेहमीपेक्षा थोडा उशिरा खानावळीत आला. दिवसभर काम जास्त झालं होतं. तो थकलेला दिसत होता. कविताने त्याला पाहिलं आणि लगेच विचारलं, आज इतका उशीर का झाला? समीर हसत म्हणाला, आज गोदामात खूप काम होतं. कविताने त्याला जेवण वाढलं आणि म्हणाली, तू खूप मेहनत करतोस असं दिसतं. समीर म्हणाला, काम नाही केलं तर घर कसं चालेल? त्या दिवशी पहिल्यांदाच दोघं थोडा जास्त वेळ बोलले. कविताने त्याला विचारलं की त्याला शहरात राहायला कसं वाटतं. समीर म्हणाला, गावासारखी शांतता इथे नाही, पण कामासाठी शहरात यावंच लागतं. कविताने विचारलं, तुझ्या गावात काय काय आहे? तेव्हा समीरने पुसेगावचं वर्णन सुरू केलं. गावातील मंदिर, साप्ताहिक बाजार, शेती आणि गावापासून थोड्या अंतरावर असलेली त्यांची छोटीशी वस्ती. तो बोलत असताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसत होती. कविता शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती. त्या दिवसानंतर दोघांमध्ये गप्पा आणखी वाढल्या. कधीकधी समीर काम संपल्यावर कवितेसाठी फळं घेऊन यायचा, कधी चॉकलेट आणायचा. कविता देखील त्याच्याशी खूप चांगल्या प्रकारे वागणं केलं. एक दिवस कविताने त्याला विचारलं, तू पुन्हा गावात परत जाणार आहेस का? समीर म्हणाला, हो, काही पैसे जमले की परत जाईन. शेती आहेच. कविता काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, जर एखादी मुलगी तुझ्यासोबत त्या गावात राहायला तयार झाली तर? समीर थोडा आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, अशी मुलगी मिळाली तर आयुष्यभर तिची काळजी घेईन. कविता हसली. त्या दिवसानंतर काही दिवसांनी कवितानेच समीरला सांगितलं की तिला तो आवडतो. समीरला हे ऐकून विश्वासच बसत नव्हता. तो म्हणाला, माझ्याकडे काहीच नाही, ना मोठं घर ना जास्त जमीन. कविता म्हणाली, मला ते सगळं नको आहे. मला फक्त एक चांगला माणूस हवा आहे. हे ऐकून समीर खूप भावूक झाला. काही महिन्यांतच दोघांचं नातं खूप जवळचं झालं. कविता अनेकदा समीरसोबत वेळ घालवू लागली. ती त्याच्यावर इतका विश्वास दाखवत होती की समीरला वाटू लागलं की त्याला आयुष्यात खरंच योग्य मुलगी मिळाली आहे. एक दिवस समीरने तिला आपल्या गावाला येण्याबद्दल विचारलं. कविता म्हणाली, मी नक्की येईन. काही दिवसांनी समीर तिला पुसेगावला घेऊन गेला. गावात पोहोचल्यावर समीरच्या आईवडिलांना सुरुवातीला थोडं आश्चर्य वाटलं, पण कविताने त्यांच्याशी इतक्या नम्रपणे वागणं केलं की सगळ्यांना ती आवडू लागली. ती घरकामात मदत करायची, आईसोबत स्वयंपाक करायची, वडिलांशी आदराने बोलायची. गावातील लोकही म्हणू लागले की समीरला खूप चांगली मुलगी मिळाली. काही दिवसांनी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. गावातील मंदिरात साध्या पद्धतीने त्यांचं लग्न झालं. समीर खूप आनंदी होता. त्याला वाटत होतं की आता त्याचं आयुष्य पूर्ण झालं आहे. पण त्याला अजूनही माहीत नव्हतं की या सगळ्या आनंदामागे एक भयंकर सत्य लपलेलं आहे. कविता ज्या प्रकारे समीरचा विश्वास जिंकत होती त्यामागे एक वेगळीच योजना होती. ती योजना अशी होती जी काही महिन्यांतच समीरच्या संपूर्ण कुटुंबाला मोठ्या संकटात टाकणार होती. आणि समीरला हे कळणार होतं तेव्हा खूप उशीर झालेला असणार होता. भाग 3. संकटाची चाहूल. पुसेगाव जवळील त्या छोट्या वस्तीत समीर आणि कविताचं लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे दिवस खूप आनंदात जात होते. गावातल्या लोकांनीही त्यांचं स्वागत केलं होतं. लग्न साधं होतं, पण सगळे मनापासून आनंदी होते. समीरसाठी तर हा काळ आयुष्यातील सर्वात आनंदाचा होता. अनेक वर्षे त्याला वाटत होतं की कदाचित त्याचं लग्न कधीच होणार नाही, पण आता त्याच्या आयुष्यात कविता आली होती.
कविता लग्नानंतर पहिल्याच दिवसापासून खूप समजूतदारपणे वागत होती. सकाळी लवकर उठून ती घरकाम करायची. समीरची आई तिला काही शिकवायची तर ती लक्ष देऊन सगळं शिकून घ्यायची. ती स्वयंपाक करायला मदत करायची, अंगण झाडायची, कधी-कधी समीरसोबत शेतातही जायची. हे सगळं पाहून समीरचे आईवडील खूप खुश होते. त्यांना वाटत होतं की घरात खूप चांगली सून आली आहे. गावातही लोक तिचं कौतुक करू लागले होते. अनेक महिला म्हणायच्या की शहरातून आलेली मुलगी असूनही ती किती साधेपणाने राहते. समीरसाठी तर हे सगळं स्वप्नासारखं होतं. तो दिवसभर शेतात काम करायचा आणि संध्याकाळी घरी परत यायचा. कविता त्याची वाट पाहत असायची. कधी चहा करून ठेवायची, कधी जेवण तयार असायचं. दोघं संध्याकाळी घरासमोरच्या अंगणात बसून गप्पा मारायचे. कविता अनेकदा समीरला विचारायची की त्याचं बालपण कसं गेलं, गावात काय काय आठवणी आहेत. समीरही तिच्याशी मनमोकळेपणाने बोलायचा. असं करत करत 1 महिना कसा गेला ते समीरला कळलंच नाही. पण एक दिवस अचानक कविताच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली. ती दिवसभर शांत होती. समीरने विचारलं काय झालं. सुरुवातीला तिने काहीच सांगितलं नाही. पण रात्री जेवण झाल्यावर ती हळूहळू बोलू लागली. ती म्हणाली की तिच्या भावाचा फोन आला होता. समीरने विचारलं काय झालं. तेव्हा कविता म्हणाली की तिचा भाऊ शहरात एक छोटा व्यवसाय करतो, पण अलीकडे त्याला खूप तोटा झाला आहे. त्यामुळे तो खूप अडचणीत आहे. समीरने शांतपणे सगळं ऐकलं. कविता म्हणाली की त्याला काही पैशांची गरज आहे, नाहीतर त्याचा व्यवसाय पूर्णपणे बंद पडेल. समीर काही क्षण विचार करत राहिला. मग त्याने विचारलं किती पैसे लागतील. कविता म्हणाली की 2 लाख रुपये. हे ऐकून समीर थोडा शांत झाला. 2 लाख ही त्यांच्यासाठी खूप मोठी रक्कम होती. समीरकडे थोडे पैसे साठवलेले होते. काही पैसे शेतीतून आले होते आणि काही पैसे त्याने पुण्यात काम करताना साठवले होते. पण तरीही एवढी रक्कम देणं सोपं नव्हतं. कविता म्हणाली की तिचा भाऊ लवकरच पैसे परत करेल, फक्त सध्या त्याला थोडी मदत हवी आहे. ती म्हणाली की जर आपण मदत केली नाही तर त्याचा व्यवसाय पूर्णपणे बंद पडेल. समीर मनाने खूप चांगला होता. तो म्हणाला की अडचणीत असताना मदत करणे हेच योग्य आहे. काही दिवसांनी समीरने आपल्या साठवलेल्या पैशातून 2 लाख रुपये काढले. कविताचा भाऊ गावात आला. त्याने समीरचे खूप आभार मानले. तो म्हणाला की 2-3 महिन्यांत पैसे परत करेल. समीरने त्याच्यावर विश्वास ठेवला. गावातल्या लोकांनाही वाटलं की समीरने खूप मोठं काम केलं. पण यानंतरही काही गोष्टी हळूहळू घडू लागल्या. कविता आता अधूनमधून फोनवर कोणाशी तरी खूप वेळ बोलू लागली होती. ती कधी घराबाहेर जाऊन फोन करायची. समीरने 1-2 वेळा विचारलं, पण ती म्हणायची की नातेवाईकांशी बोलते. समीरला तिच्यावर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे त्याने कधी जास्त चौकशी केली नाही. कविता आता घरातील सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष देऊ लागली होती. घरात किती पैसे आहेत, कोणत्या कपाटात काय ठेवले आहे, सोने कुठे ठेवले आहे, ती हे सगळं हळूहळू जाणून घेऊ लागली. समीरची आई कधीकधी म्हणायची की तू आता घराची सून आहेस, तुला सगळं माहिती असायला हवं. कविता हसून सगळं ऐकायची. एक दिवस कविताने समीरला सांगितलं की तिच्या भावाचा व्यवसाय अजूनही पूर्णपणे स्थिर झालेला नाही. त्याला अजून थोडी मदत लागेल कदाचित. समीर म्हणाला की आपण थोडा वेळ पाहू. पण त्याला अजूनही वाटत होतं की काही दिवसांत सगळं ठीक होईल. दरम्यान कविता अजून जास्त प्रेमाने आणि काळजीने वागू लागली. ती समीरच्या आईवडिलांची खूप सेवा करू लागली. कधी त्यांना औषध आणून द्यायची, कधी विशेष जेवण बनवायची. घरातील सगळ्यांचा तिच्यावर पूर्ण विश्वास बसू लागला. गावातील लोकही म्हणू लागले की समीरला खूप चांगली पत्नी मिळाली आहे. पण समीरला अजूनही माहीत नव्हतं की या सगळ्या गोष्टींच्या मागे एक वेगळीच योजना सुरू आहे. कविता इतक्या शांतपणे आणि हुशारीने सगळ्यांचा विश्वास जिंकत होती की कुणालाही संशय येत नव्हता. आणि काही दिवसांतच अशी एक घटना घडणार होती जी समीरच्या कुटुंबासाठी खूप मोठा धक्का ठरणार होती. त्या रात्री काय घडणार होतं याची कल्पना त्या घरातल्या कुणालाही नव्हती. पण ती रात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात भयानक रात्र ठरणार होती. पुढे जे घडणार होतं ते खरं तर एका मोठ्या गुन्ह्याची सुरुवात होती. लग्नाला जवळपास 1 महिना झाला होता. पुसेगाव जवळच्या त्या छोट्या वस्तीत समीर आणि त्याचं कुटुंब आता पूर्णपणे कवितेवर विश्वास ठेवू लागलं होतं. घरातील प्रत्येकाला वाटत होतं की कविता खूप समजूतदार आणि चांगली मुलगी आहे. समीरची आई अनेकदा गावातल्या महिलांना सांगायची की शहरातून आलेली असूनही कविता किती चांगली आहे. ती घरातील प्रत्येक काम मनापासून करत होती. वडिलांशी आदराने बोलायची. समीरसोबत शेतात कधी-कधी मदत करायची.
समीरला तर वाटत होतं की आयुष्यात त्याला यापेक्षा चांगली पत्नी मिळूच शकली नसती. पण या सगळ्या विश्वासाच्या मागे कविता शांतपणे एक योजना तयार करत होती. तिने घरातील प्रत्येक गोष्ट नीट लक्षात ठेवली होती. घरात किती पैसे आहेत, सोने कुठे ठेवले आहे, कोणत्या कपाटात काय आहे, समीर कधी शेतात जातो, आईवडील कधी झोपतात, घरात रात्री कोण जागं असतं. ती सगळं निरीक्षण करत होती. काही दिवसांपासून ती फोनवर कुणाशी तरी हळू आवाजात बोलत होती, कधी घराच्या मागे जाऊन, कधी अंगणाबाहेर जाऊन. पण घरातल्या कुणालाही त्याचं विशेष काही वाटलं नाही. एक दिवस संध्याकाळी समीर शेतातून थोडा थकलेला घरी आला. दिवसभर उन्हात काम केल्यामुळे तो दमला होता. कविता नेहमीप्रमाणे हसत त्याला पाणी दिलं. मग म्हणाली की आज मी खास जेवण बनवलं आहे. त्या दिवशी घरातलं वातावरण अगदी शांत आणि साधं होतं. कुणालाही कल्पना नव्हती की त्या रात्री काय होणार आहे. कविताने स्वयंपाकघरात बराच वेळ घालवला. ती जेवण बनवत होती. भाजी, भात, पोळी सगळं तयार होत होतं. पण त्या जेवणात ती एक अशी गोष्ट मिसळत होती ज्यामुळे काही वेळातच सगळे बेशुद्ध होणार होते. रात्री थोड्या वेळाने सगळे जेवायला बसले. समीर, त्याचे आई-वडील आणि लहान भाऊ. कविताने सगळ्यांना प्रेमाने जेवण वाढलं. ती स्वतःही त्यांच्यासोबत बसली, पण फारसं काही खाल्लं नाही. समीरच्या आईने हसून विचारलं की तू इतकं छान जेवण बनवलंस आज. कविता फक्त हसली. काही वेळात सगळ्यांनी जेवण केलं. जेवण झाल्यानंतर समीर थोडा वेळ अंगणात बसला, पण काही मिनिटांत त्याला विचित्र वाटू लागलं. त्याचं डोकं जड होऊ लागलं. डोळे उघडे ठेवणं कठीण होत होतं. घरातही तसंच काहीसं घडत होतं. आईला चक्कर येऊ लागली. वडीलही थोडे अस्वस्थ झाले. काही क्षणांतच सगळ्यांना प्रचंड झोप येऊ लागली. समीरला काहीतरी चुकीचं आहे असं वाटलं. तो उठण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याच्या अंगात ताकद उरली नव्हती. थोड्याच वेळात तो जमिनीवर पडला. घरात पूर्ण शांतता पसरली. सगळे बेशुद्ध झाले होते. कविता काही मिनिटे शांतपणे बसून राहिली. तिने खात्री केली की घरातील प्रत्येकजण पूर्णपणे बेशुद्ध आहे. मग ती हळूहळू उठली. तिने कपाट उघडलं. तिथे ठेवलेले पैसे काढले. मग दुसऱ्या पेटीत ठेवलेले दागिने घेतले. समीरच्या आईचे सोन्याचे दागिने, लग्नातील काही वस्तू, सगळं तिने एका पिशवीत भरायला सुरुवात केली. तिला आधीच माहीत होतं की काय कुठे आहे. तिने घरातील सगळं मौल्यवान सामान जमा केलं. काही वेळात तिची पिशवी पूर्ण भरली होती. घरात अजूनही पूर्ण शांतता होती. कुणालाही काहीच समजत नव्हतं. कविताने शेवटचा एकदा घरात नजर फिरवली. त्या घराने तिच्यावर विश्वास ठेवला होता, पण ती त्या विश्वासाचा फायदा घेत होती. काही क्षणांनी ती घराबाहेर पडली. रात्रीचा अंधार होता. वस्तीत फारशी वर्दळ नव्हती. थोड्या अंतरावर रस्त्यावर एक गाडी तिची वाट पाहत होती. कविता त्या गाडीत बसली आणि काही क्षणांतच ती त्या वस्तीतून कायमची निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. समीरचे वडील सर्वात आधी शुद्धीवर आले. त्यांना प्रचंड डोकेदुखी होत होती. त्यांनी उठण्याचा प्रयत्न केला आणि घरात पाहिलं. समीर आणि बाकीचे अजूनही अर्धवट बेशुद्ध होते. काही वेळाने सगळे हळूहळू शुद्धीवर आले. घरात सगळे गोंधळलेले होते. काय झालं ते कुणालाही समजत नव्हतं. मग समीरच्या आईने कपाट उघडलं आणि ती जोरात ओरडली. घरातील पैसे आणि सोने सगळं गायब होतं. आणि कविता देखील घरात नव्हती. त्या क्षणी सगळ्यांना एकच गोष्ट समजली. कविताने सगळ्यांना फसवलं होतं. संपूर्ण वस्तीत ही बातमी काही मिनिटांत पसरली. गावात खळबळ उडाली. समीर शांत बसला होता. त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता. ज्या मुलीवर त्याने पूर्ण विश्वास ठेवला होता, तिनेच त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. पण ही कथा इथे संपणार नव्हती. कारण काही दिवसांनी जे समोर येणार होतं ते यापेक्षा खूप मोठा सत्य उघड करणार होतं. त्या सकाळी पुसेगावजवळच्या त्या छोट्या वस्तीत प्रचंड गोंधळ उडाला होता. समीरच्या घरातून चोरी झाल्याची बातमी काही मिनिटांतच सगळ्या गावात पसरली. लोक एकामागोमाग समीरच्या घरी जमू लागले. सगळ्यांना एकच प्रश्न पडला होता. एवढ्या विश्वासाने घरात आलेली मुलगी असं कसं करू शकते? समीर मात्र पूर्णपणे शांत झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर मोठा धक्का दिसत होता. त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की ज्याच्यावर त्याने पूर्ण विश्वास ठेवला तीच व्यक्ती त्याला फसवून निघून गेली आहे. घरातील कपाटे उघडी पडली होती. पैसे गायब होते. सोने गायब होतं. आणि कविता कुठेच दिसत नव्हती. गावातील काही ज्येष्ठ लोकांनी समीरला सल्ला दिला की लगेच पोलिसांकडे तक्रार करावी. त्याच दिवशी दुपारी समीर आणि त्याचे वडील जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेले.
त्यांनी सगळा प्रकार पोलिसांनी सांगितला. पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवली आणि तपास सुरू केला. सुरुवातीला पोलिसांनी समीरला कवितेबद्दल सगळी माहिती विचारली. ती कुठे भेटली, तिचं पूर्ण नाव काय आहे, तिच्या कुटुंबाबद्दल काय माहिती आहे. समीरने पुण्यात झालेल्या ओळखीपासून ते लग्नापर्यंत सगळं सांगितलं. पोलिसांना सुरुवातीपासूनच काही गोष्टी संशयास्पद वाटू लागल्या. कारण समीरला कवितेबद्दल फारशी माहितीच नव्हती. तिचं गाव कुठे आहे, तिच्या कुटुंबातील लोक कोण आहेत, याबद्दल ठोस माहिती नव्हती. तपास सुरू झाला. पोलिसांनी प्रथम पुसेगाव परिसरात चौकशी केली. मग त्यांनी पुण्यातील त्या खानावळीपर्यंत तपास पोचवला, जिथे समीर आणि कविता पहिल्यांदा भेटले होते. तिथे चौकशी केल्यावर काही महत्त्वाची माहिती समोर आली. त्या खानावळीतील मालकाने सांगितलं की कविता काही महिन्यांपूर्वीच तिथे कामाला लागली होती आणि अचानक एक दिवस ती नोकरी सोडून गेली. तिच्याबद्दल फारशी माहिती कोणाकडे नव्हती. हे ऐकून पोलिसांचा संशय अजून वाढला. पोलिसांनी पुढे मोबाईल नंबरच्या आधारे तपास सुरू केला. काही दिवसांनी पोलिसांना एक महत्त्वाचा धागा सापडला. कविताचा संपर्क एका दुसऱ्या शहरात राहणाऱ्या काही लोकांशी होता. पोलिसांनी त्या दिशेने तपास वाढवला. दरम्यान काही दिवस गेले. समीर आणि त्याचं कुटुंब अजूनही धक्क्यात होतं. गावातील लोक त्यांना धीर देत होते, पण समीरच्या मनात एकच प्रश्न होता, ती असं का केलं. पण काही आठवड्यांनी पोलिसांकडून एक मोठी बातमी आली. पोलिसांनी एका दुसऱ्या शहरात छापा टाकून एका महिलेला ताब्यात घेतलं. ती महिला म्हणजे कविता होती. तिला अटक करण्यात आली. जेव्हा पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर आलं. कविता हे तिचं खरं नाव नव्हतंच. ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी लोकांना फसवत होती. पोलिसांच्या तपासात समोर आलं की ती आधीही अनेक लोकांना अशाच प्रकारे फसवून पळाली होती. ती आधी एखाद्या पुरुषाशी ओळख वाढवायची, त्याचा विश्वास जिंकायची, मग लग्न करायची किंवा खूप जवळचं नातं तयार करायची. काही काळ त्या घरात राहून सगळ्यांचा विश्वास जिंकायची. मग एक दिवस संधी पाहून घरातील पैसे आणि दागिने घेऊन पळून जायची. असं तिने अनेक वेळा केलं होतं. पोलिसांना कळलं की समीरचं कुटुंब तिच्या फसवणुकीचं पहिलं बळी नव्हतं. अजून अनेक लोक तिच्यामुळे त्रस्त झाले होते. काही लोकांनी आधीही तिच्याविरुद्ध तक्रार दिली होती, पण ती प्रत्येक वेळी नाव बदलून दुसऱ्या शहरात निघून जायची. यावेळी मात्र पोलिसांनी पुरावे जमा केले होते. समीर आणि त्याच्या कुटुंबाला पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आलं. तिथे त्यांनी कवितेला पाहिलं. समीर काही क्षण तिच्याकडे बघत राहिला. त्याच्या मनात अनेक भावना होत्या, राग, दुःख आणि एक मोठा धक्का. पोलिसांनी पुढील तपास सुरू ठेवला. हळूहळू काही पैसे आणि काही दागिनेही परत मिळाले. कवितेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना पुसेगाव परिसरात खूप चर्चेचा विषय बनली. लोक म्हणू लागले की कोणावरही लगेच विश्वास ठेवू नये. समीरसाठी हा अनुभव खूप कठीण होता. पण हळूहळू त्याने स्वतःला सावरलं. त्याने पुन्हा शेतीकडे लक्ष दिलं, कुटुंबासोबत वेळ घालवू लागला. या घटनेने त्याला एक मोठा धडा दिला होता. विश्वास ही खूप मोठी गोष्ट असते आणि चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेला विश्वास आयुष्य बदलून टाकू शकतो. ही घटना अनेक लोकांसाठी एक मोठा इशारा ठरली. कारण कधीकधी एखादी व्यक्तीवरून कितीही चांगली दिसली तरी तिच्या मनात काय चाललं आहे हे ओळखणं खूप कठीण असतं. आणि समीरच्या आयुष्यात घडलेली ही घटना त्याला आयुष्यभर विसरता येणार नव्हती.